पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या पारूला म्हणत असते की आजपासून तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर नसशील, तर फक्त या घरातील एक सर्वंट असशील. आणि त्यावर पारू म्हणते की देवी आई, मला हे सगळं मान्य आहे. मुळात मला कधीच ते मॉडेल किंवा ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायचं नव्हतं. मी इथे फक्त तुमची आणि माझ्या बाची सेवा करण्यासाठी आले होते. आणि पारूचं ते बोलणं ऐकून अनुष्का म्हणते की पारू, शेवटी हा तुझा निर्णय आहे, पण मी तुला एकच सांगेल की यामध्ये तुझंच नुकसान आहे. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते, मात्र अहिल्या तिला थांबवते. ती म्हणत असते की अनुष्का, बघितलं ना, आम्ही पारूवर कधीच कोणतीही जबरदस्ती करत नाही. पारूने जो निर्णय घेतला आहे तो तिने विचार करून घेतला आहे. त्यामुळे तू पुन्हा असं म्हणू नको की आम्ही तिला इथे बांधून ठेवलं आहे. मात्र अनुष्का म्हणत असते की सॉरी अहिल्या मॅम, पण मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे. मला खरंच असं वाटतं की पारूला बाहेरच्या जगात खूप संधी उपलब्ध आहेत. तिने तिच्या करिअरकडे लक्ष द्यायला हवं. आणि त्यावर अहिल्या म्हणते की मग जर असं असेल तर तू तिला घेऊन जा, तुझ्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनव. तर अनुष्का म्हणते की मी ते सुद्धा केलं असतं, माझ्यासाठी अवघड नाही आहे, पण पारू माझ्यासोबत येणार नाही, त्यामुळे मी असं करू शकत नाही. तर अहिल्या म्हणत असते की ठीक आहे, मग आता तुला जो कॉल येईल ना तो रिसीव कर. आणि त्याचवेळी मग अनुष्काच्या मोबाईलवर एक कॉल येतो. अनुष्का तो रिसीव करते, तर समोरची व्यक्ती तिला सांगते की तुमच्या बंगल्याचं बांधकाम अनधिकृत आहे, त्यामुळे तुमचा बंगला पाडण्याची ऑर्डर आली आहे. आणि ते ऐकून अनुष्काला तर धक्काच बसतो. तितक्यात मग तिला दुसरा कॉल येतो आणि ती व्यक्ती अनुष्काला सांगते की तुमच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. आणि ते सगळं काही ऐकून अनुष्काच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आणि मग ती अहिल्याला म्हणते की मॅडम, हे सगळं तुम्ही करताय ना, प्लीज हे सगळं थांबवा, माझं खूप मोठं नुकसान होईल. मात्र अहिल्या म्हणत असते की मी माझ्या एका कॉलवर हे सगळं थांबवू शकते, पण त्यासाठी तुला हे मान्य करावं लागेल की तू पारूबद्दल जे काही बोलली ते चुकीचं होतं. पारू जे काही करते ते योग्य आहे आणि तू जे बोलली ते चुकीचं आहे. मात्र ते ऐकून अनुष्का म्हणते की सॉरी अहिल्या मॅडम, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. तर अहिल्या म्हणत असते की अनुष्का, अजूनही विचार कर, माझ्या एका फोनवर तुझं हे नुकसान थांबू शकतं. मात्र जर तू माझं ऐकलं नाही तर तू एवढी वर्ष मेहनत करून उभं केलेलं तुझं हे साम्राज्य एका क्षणात धुळीस मिळेल. पण अनुष्का म्हणते की अहिल्या मॅडम, मी फक्त माझं मत मांडलं, ते बरोबर होतं की चुकीचं मला माहीत नाही. मात्र मी माझं मत कोणाच्याही दबावाखाली बदलणार नाही. मी जे काही बोलले ते बरोबरच होतं. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे, मग उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा वेळ मी तुला देत आहे. जर तोपर्यंत तू तुझं मत बदललं नाही तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, हे लक्षात ठेव. आणि त्यावर अनुष्का म्हणते की काही हरकत नाही, माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना तरीही चालेल, कारण त्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान असेल की कोणाच्याही दबावाखाली मी माझं मत बदललेलं नाही. आणि ती तेथून बाहेर पडते. तर अहिल्या तिच्या खोलीत जाते. तिच्या पाठोपाठ श्रीकांतही येतो. तो अहिल्याला म्हणत असतो की तुला माहिती आहे का, जेव्हा मी नवीन नवीन चित्र काढायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मला सगळेच रंग सारखे वाटायचे, पण मग त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली आणि मला आयुष्याचे वेगवेगळे रंग कळायला लागले. पण त्यांचं बोलणं सुरू असताना आदित्य त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणत असतो की आईखाली जे काही घडलं ते मला पारूने सांगितलं आहे आणि मला माहिती आहे की अनुष्का जे बोलली ते चुकीचं होतं, पण तिची ही पहिली चूक आहे असं समजून तिला माफ कर, तिला एवढी मोठी शिक्षा नको देऊ. मात्र त्यावर अहिल्या रागातच विचारते, म्हणजे तुलाही असंच वाटते का की मी चुकते? आणि ते ऐकून आदित्य घाबरूनच म्हणतो की नाही, आणि तो तेथून जाऊ लागतो. मात्र अहिल्या त्याला थांबवते आणि म्हणते की आदित्य, खरंच तुला असं वाटतंय का की मी चुकले? कारण ती अनुष्का आपल्याच घरात येऊन आपल्याबद्दल वाटेल ते बोलत होती. मात्र आदित्य म्हणत असतो की आई, मला खरंच असं म्हणायचं नाही आहे, मी फक्त एवढंच म्हणतोय की आपल्या घरामध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याची संधी आहे ना. पण त्यावर अहिल्या म्हणते की जर असं असेल तर मग चल माझ्यासोबत. आणि मग ती परत त्याला बाहेर घेऊन जाते आणि पारूलासुद्धा त्या ठिकाणी बोलावून घेते. त्यानंतर अहिल्या पारूला म्हणते की पारू, आजपासून तू या घरात कोणतंही काम करायचं नाही. तू या घरात सर्वंट नसशील, तर फक्त किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर असशील. यापुढे या घराचा आणि तुझा काही संबंध नसेल. आणि ते ऐकून पारूच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती रडतच म्हणत असते की देवी आई, प्लीज असं करू नका, मला या घरामध्ये काम करायचं आहे. मी तुमची आणि माझ्या बाची सेवा करण्यासाठीच इथे आले होते.
मला ते मॉडेल किंवा ब्रँड ॲम्बेसिडर खरंच बनायचं नाही आहे. त्या अनुष्का मॅडम असं का बोलल्या मला माहीत नाही आणि याआधी त्या माझ्याशी कधीच काही बोलल्या नाही. सरळ तुमच्यासमोर येऊन बोलल्या. त्यांनी जे काही केलं त्यात माझी खरंच काही चुकी नाही आहे. मला प्लीज तुमच्यापासून लांब करू नका. आणि तिचं ते बोलणं ऐकून अहिल्या म्हणते की बघितलं ना आदित्य, पारू जे काही करते ते तिच्या मर्जीने करते. मात्र अनुष्काने या सगळ्याचा चुकीचा अर्थ घेतला. तिचं असं म्हणणं होतं की आपण पारूला तिचा हक्क देत नाही आहे, आपण पारूची प्रगती रोखून ठेवली आहे, पारू इथे अडकून राहिली आहे. आणि ते ऐकून आदित्य खाली मान घालतो. तर अहिल्या म्हणत असते की ती अनुष्कासारखी तिराहित मुलगी आपल्याच घरात येऊन आपल्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालते हे मी कधीच सहन करणार नाही. माझ्यासाठी पारू कोण आहे आणि पारूसाठी मी कोण आहे हे आम्हा दोघींना व्यवस्थित माहिती आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने त्याबद्दल भाष्य करणं मला कधीच पटणार नाही, कारण हे माझं घर आहे आणि या घरामध्ये मी जे नियम बनवले आहेत तेच चालणार. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आई, मला तुझं म्हणणं पटतंय आणि मला मान्य आहे की त्या अनुष्काकडून चूक झाली आहे, पण तू तिला जी शिक्षा दिली ना ती खरंच खूप मोठी आहे ग. तिने सुद्धा अनेक वर्ष परिश्रम करून तिचं ते साम्राज्य उभं केलं आहे ना, मग ते नष्ट करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. तू प्लीज अशी चुकी करू नको. आणि ते ऐकून अहिल्या तर अजूनच चिडते. ती आदित्यला म्हणत असते, म्हणजे तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय का? मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर नाही आहे असं तुला वाटतंय का? आणि त्यावर आदित्य म्हणतो की नाही आई, असं खरंच काही नाही आहे, फक्त तुझ्या हातून कोणाचंही नुकसान होऊ नये एवढंच मला वाटतं. हवं तर मी तुझ्या पुढे हात जोडतो, पण तू प्लीज या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढू नको. आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर तो त्याच्या खोलीत जातो. घडलेल्या सगळ्या प्रकाराने तो खूप पॅनिक झालेला असतो आणि म्हणत असतो की आई अशी का वागते ना तेच मला कळत नाही आहे. मला मान्य आहे की त्या अनुष्काकडून चूक झाली आहे, पण त्यासाठी तिला एवढी मोठी शिक्षा का द्यायची? आणि मग त्यानंतर तो अनुष्कालाच कॉल करतो. तो विचारत असतो की अनुष्का तू कशी आहे? तर ती हसतच म्हणते की आदित्य तुला काय वाटतं? पण तितक्यात तिची सेक्रेटरी तिला सांगते की मॅडम, जो तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता, ज्यासाठी तुम्ही 2 वर्ष मेहनत करत होता, तो तुमच्या हातून गेला आहे. आणि ते ऐकून अनुष्काला तर मोठा धक्काच बसतो. तर ती सेक्रेटरी म्हणत असते की यामागे ना ती अहिल्यादेवी किर्लोस्करच असणार. पण अनुष्का म्हणते की प्लीज त्यांच्याबद्दल काही बोलू नको, त्या माझ्या इन्स्पिरेशन आहे आणि त्यांच्याबद्दल तू असं बोललेलं मला आवडणार नाही. आणि मग ती पुन्हा आदित्यसोबत बोलू लागते. तर आदित्य म्हणत असतो की अनुष्का मला माफ कर, मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात एकापाठोपाठ एक घटना घडत आहे आणि त्या सगळ्यासाठी माझी आई जबाबदार आहे, पण मला खरंच कळत नाही आहे की आई अशी का वागते. ती खरंच कधीच कोणाचं नुकसान करणार नाही, पण तुझ्या बाबतीत नेमकं तिचं काय चुकतं आहे ना तेच मला कळत नाही आहे. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य तू प्लीज एवढा त्रास करून घेऊ नको. आणि आत्ता या प्रसंगातून ना मी एक गोष्ट शिकले आहे की आपण जे काही कमावलेलं असतं ते काही परमनंट नसतं. आपण ते कधीही कमावू शकतो आणि त्यासाठी आपण नेहमी तयार राहायला हवं. मात्र आदित्य म्हणत असतो की अनुष्का तू काळजी करू नको, मी आईसोबत बोलण्याचा, तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण प्लीज उद्या 10 वाजता तू इकडे ये, आपण एकमेकांशी बोलून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सोडवू. आणि त्यावर अनुष्का हो म्हणते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती आदित्यला समजावते, पण आदित्य तिच्याशीही नीट बोलत नसतो. तो म्हणत असतो की पारू, आई अशी का वागते ना तेच मला कळत नाही आहे, आईचा निर्णय चुकला आहे. मात्र पारू म्हणते की आदित्य सर, माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही देवी आईंच्या विरोधात जाऊ नये. आपण सगळेच त्यांना ओळखतो, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो बरोबरच असणार आहे. पण आदित्य म्हणत असतो की पारू, मी आईच्या विरोधात जात नाही आहे, मी स्वप्नातही तिच्या विरोधात जाण्याचा विचार करू शकत नाही, पण ती आत्ता रागात आहे आणि म्हणून तिने असा निर्णय घेतला आहे. पण जेव्हा उद्या तिचा राग शांत होईल आणि तिला कळेल की आपल्यामुळे त्या अनुष्काचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, तेव्हा तिला या सगळ्याचा खूप त्रास होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.